कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दर्शने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा ज्ञानियांचा श्लोक वंद्य जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा रेड्या मुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरिला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा गुरु सेवेला गी जाण शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा साधकांचा मायबाप पांडुरंगा स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगातून ज्ञानोबरांचे विशेष प्रतिपादन करतात। त्यामध्ये चौथ्या आणि पाचव्या चरणामध्ये ज्याकरता आपण अवतार धारण केलेला आहे त्या अवताराचं उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता ज्ञानोबा
तुकोबारायांना परमार्थिक माणसाला अवांछनीय अशा प्रकारच्या सिद्धीचा प्रयोग करावा लागला. विठ्ठल आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सिद्धीला महत्व नाही. तुकोबाराय म्हणतात सिद्धीला विपीसे कोण तया सिद्धी पिसे लावी. परमार्थ करणाऱ्याला सिद्धी मूर्ख बनवते. पिसे म्हणजे काय? वेडा, वेडा मूर्ख. मुख्य अशा प्रकारच्या रस्त्यावरून त्याला भटकवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळं वारकरी मंडळी, भक्त वैष्णव मंडळी सिद्धीच्या नादी नाही लागत. रिद्धी सिद्धी हा फार मोठा संसारच आहे. थोरली ते पेडा थोरली ते पेडा रिद्धी सिद्धी ही विशेष अशा प्रकारची पीडा देणारी. थोरली हे पीडा रिद्धी सिद्धी म्हणून रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल हे तो आम्हा फोल भक्ती पुढे. या वारीमध्येच एका ठिकाणी हा प्रसंग सांगितला होता. ही सगळी आपली महाराष्ट्रातली संत मंडळी तीर्थयात्रेच्या निमित्ताने काशीजवळ पोहोचलेली आहेत. जवळ आहे काशी दिसते. एका झाडाखाली दुपारच्या वेळेला थांबलेली आहे. स्वयंपाक करायचा. शिदा सामुग्री बरोबर होती, सरपण नव्हतं. सरपण मिळतंय का म्हणून इकडे तर एक मुलगी सरपणाचा भारा घेऊन चाललेली. माऊलीने तिला आवाज दिला, ए बाळ, अरे आम्हाला स्वयंपाक करायचा आहे, थोडं सरपण देशील का? ते म्हणे, बाबा थोडं का, सगळं घ्या ना. जर मी वेचून आणलेल्या लाकडाचा उपयोग संतांच्या भोजनाकरता होत असेल तर भाग्य आहे माझं. सगळंच सगळं सरपण दिलं महाराज.
वाळलं सरपण, इकडं तिकडं 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 पडलेलं एक एक काटकी वेचून आणलेलं सरपण त्या पोरीनं सगळं दिलेलं आहे. विशेष वाटलं, ज्ञानोबारांनाही विशेष वाटलं. माऊलींना वाटलं तिला काहीतरी प्रसाद द्यावा, बाळधर प्रसाद म्हणून. माती उचलली आणि तिच्या हातात टाकली, तोपर्यंत मातीचा पेढा झाला. पेढा ते पाहिल्यानंतर मग ती पोरगी रडायला लागली, ओक्साबोक्शी रडायला लागली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, माऊलीने प्रसाद दिलाय आणि ही पोरगी रडते का बरं. विचारलं नामदेवरायांनी, बाळ तू का रडतेस. तुम्हाला काय नाही महाराज, माझ्या मूर्खपणाला मी रडते. अरे पण तुझा मूर्खपणा तुला कसं काय वाटला. ती म्हणे मी तुम्हाला साधू समजलं आणि म्हणून तुमची सेवा करण्याकरता काय दिलं, सरपण दिलं. तुम्ही तर गारुडी आहे. कोणाची मुलगी होती महाराज, कबीर महाराजांची ती मुलगी होती. कमाली होती, कमाली. सांगण्याचं तात्पर्य आपल्या भक्ती क्षेत्रामध्ये सिद्धीला महत्व दिलं जात नाही. रामगीतेमध्ये हनुमंतांनी प्रभू रामचंद्राला हा प्रश्न विचारला होता, प्रभू सिद्धी प्राप्त असणं हे महात्म्यांचं लक्षण आहे का. असाच विषय थोडेसे वेगळ्या अर्थाने पंचदशी मध्येही आलेला आहे. तिथं पंचदशीकारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, सिद्धीचा आणि ज्ञानाचा काहीही संबंध नाही. ज्ञानही तपाचं फल आहे, सिद्धीही तपाचं फल आहे. हे खरं असलं तरी सिद्धीला लागणारं तप वेगळं आहे आणि ज्ञानाला लागणारं तप वेगळं आहे. हा असं आहे की काहींच्या ठिकाणी ज्ञानाला लागणारंही तप असतं आणि सिद्धीला लागणारंही तप आहे. ते ज्ञानीही आहेत आणि सिद्धी संपन्नही आहेत. काहींच्या ठिकाणी केवळ सिद्धीला लागणारच तप आहे, ते सिद्धी संपन्न आहे, ज्ञानी नाहीत. काहींच्या ठिकाणी ज्ञानाला लागणारच तप आहे, ते ज्ञानी आहेत पण त्यांच्याजवळ सिद्धी नाही आणि आमच्याजवळ दोन्ही नाही. आमच्या वारकऱ्यांचे साधू असे व्हावे, मंत्र्यांनी त्यांच्या पुढे लोटांगण घालत यावं. वारकऱ्यांनी मंत्र्याकडे नाही जावं, वारकऱ्यांनी देवाकडे जावं. त्यांना काही हवं असेल तर देवाकडे अशा प्रकारची भीक मागावी, देवाला धाऱ्यावर धरावं. देवाचं अशा प्रकारे दुसऱ्याकडे जाण्याचं काही कारण नाही. आपल्याला माहिती आहे राजे कीर्तनात येऊन बसलेले आहेत आणि हे चाखणच्या पठाणाला कळालं, लोहगावला शिवाजीराजे कीर्तनात येऊन बसलेले. महाराज 200 पठाण राजांना पकडण्याकरता पाठवलेले आहेत आणि त्यांनी पूर्ण गावालाच वेढा दिला. पण मध्ये नाही आले. कीर्तन संपायचे वाट पाहत उभे राहिले, मध्ये नाही आले. मध्ये येण्याचा नालायकपणा स्वातंत्र्यानंतर सुरू झाला.
धावत आले एक जणाने राजांच्या कानात सांगितलं की तुम्हाला पकडण्याकरता पठाणारे कीर्तनात राजे बसलेले होते. राजाने सांगितलं शांत बस, कीर्तनाचा रंग मोडू नकोस. जशी भगवंताची इच्छा असेल तसं घडेल. पण आता म्हणजे ते त्यांचं तर राजावर प्रेम ना. मग त्याने तुकोबाऱ्यांच्या कानात सांगितलं. तुकोबाऱ्यांनी त्या पठाणाची याचना नाही केली. त्यांचा जो कोणी सुभेदार होता, मुख्य होता, त्याच्याकडे विनवणी नाही केली किंवा आता एक कीर्तनाला आलेले आहेत तुम्ही सोडून द्या. त्याने घाम धरला पांडुरंगाचा. देवा, अरे आमच्या वर्णनाला काळीमा लागलं रे. जिथं कीर्तन असतं तिथं तू असतोस असं आजपर्यंत आम्ही सांगत आलोय. आणि इथं तर परचक्र आले. परचक्र कोठी न देखिजे तद्देशे राहतिया. तुला आज हे सिद्ध करावं लागेल की कीर्तनामध्ये मी आहे. देवाला घडलेलं काही क्षणात असा प्रसंग घडला. काही त्यावेळेला किती माणसं असतील कीर्तनाला. गाव तरी काही छोटं खेडं गाव होतं. 50-50 लोक असतील. आणखीन 10-20 माणसं बाहेरून आलेली. 100 माणसं असतील. लय झालं. तेवढ्या माणसातून सगळ्या दिशेने एक जण उठलेला दिसला. आता ते शिवाजी राजांना पकडण्याकरता आलेले होते, पण त्यांच्या कुठं बापाला माहिती होता कोणता शिवाजी. एखादा मुख्य असेल त्याला माहिती असेल की अशा वर्णनाचं शिवाजी. ते असे 10 फुटावर उभे होते. दक्षिणेकडून एक बाहेर निघाला. तो त्यांचा मुख्य द्वारका. कोणी गेला का? तो म्हणे हा एक माणूस गेला. कसं गेलाय? त्याला दाढी. अरे ओ शिवाजी आहे. तिकडचं सैन्य तिकडं मागं पळालं. उत्तरेकडचं सैन्य उत्तरेकडे पळालं. पूर्वेकडे सैन्य पूर्वेकडे पळालं. पश्चिमेचं सैन्य पश्चिमेच्या जंगलामध्ये दिसतंय. ते पुढं पळतोय, हे मागं पळते. एवढे पळविले महाराज ते अजून नाही परत आले. आपला संबंध कोणाचे? देवाशी. काही लागत असेल तर त्याला मागायचं. कमी पडत असेल तर त्याची काळ धरायची. त्याला काही लाज आहे का नाही? आज थोडीच आहे. जर तो देव आहे आणि आम्ही त्याची काय करतोय? सेवा करतोय, तर आमच्यावर येणारे घात आघात निवारी हे साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. त्याचं काम नाही होय. आणि समजा तो त्याची इच्छेनेच होत असेल तर मग जे होत असेल ते होईल. त्याच्याच इच्छेनं घडतंय तर जे घडत असेल ते घडेल. मग आहे ते एक तर सहन करावं. सहन होत नसेल तर देवाच्या नावाने भक्तानी दुसऱ्याला काकुलती. दीन नसावं कोणापुढं. लीन असावं. लीन असावं. दीन नाही व्हावं महाराज कोणाला. कशा करता चाललं हे? तर हे सिद्धी मुख्य परमार्थातलं भूषण नाही, दूषण आहे. फार समाज कीर्तनाला जमणं दूषण आहे. प्रामाणिकपणे मी आज कबूल करतो, मला सगळ्यात जास्त जर त्रास कोणाचा होत असेल तर लोक पाया पडायला येतात त्याचा. तर कवाड लावून बसावं लागतं, नाही तर पोरांना सांगावं लागतं बाहेरून कुलूप लावून घे. कुणी विचारलं तर मेले म्हणून सांग. महाराज आम्ही कीर्तनात बोलतो
ते संतांचं बोलतो. तुम्ही संतांना धरायला पाहिजे ना. टेप रेकॉर्डला एवढे पुसायचं काय काम आहे? आमचं काहीच नाही याच्यात, काहीच नाही. मला एकाचा फोन आला, बाबा तुम्हाला भगवंताचा अनुभव आला दर्शनाचा. त्याचं म्हणलं अजून त्याचं त्या गावाला त्याच्या रस्त्याला सुद्धा नाही लागलो मी दर्शनाच्या. दर्शन काही नाही, तुकाराम महाराजांचं सांगतो मी, आपला काही संबंध नाही. तर बरोबर फोन आला होता. जाऊ दे, चला मी काय सांगत होतो. तर सिद्धीला अध्यात्मामध्ये महत्त्व नाही का, असाच प्रश्न हनुमंतरायाने रामालाही विचारलेला आहे. त्यावेळेला रामानेही सांगितलं की सिद्धी असतो तो महात्मा नसतो. महात्मा शक्यतो सिद्धीचा वापर शक्यतो करत नाही. तरीही ज्ञानोबरायाने मिरविला बडीवार सिद्ध एवढ्याच कारणाकरता की ज्ञानोबरायांनी जगाचा उद्धार करण्याकरता अवतार घेतलेला आहे. आणि जगाचा उद्धार करायचा असेल तर जग जवळ आलं पाहिजे. जगत जवळ येईना गेलं. आणि मग माऊलींना माहिती होतं की हे जवळ कशाने येतात, जवळ कशाने येतात. गोरक्षनाथ महाराजांनी मच्छिंद्रनाथ पृथ्वी अटन करत असताना एक दररोज दुपार झाली, जे गाव असेल तिथं भिक्षेला जायचं गोरक्षाने. भिक्षेमध्ये जे येईल ते दोघांनी खायचं, पुढं चालायचं. काय लहर आली की एका गावामध्ये मच्छिंद्रनाथ सांगितलं, गोरख आज तू विसावा घे, मी आणतो भिक्षा. गोरक्षनाथ महाराजांनी सांगितलं, गुरु महाराज तुम्हाला भिक्षा आणायची तर अडचण नाही आहे, पण तुम्ही उद्या आणा, आज नका. ते म्हणे का? हे गाव लय खडूळ आहे, इथं तुम्हाला भिक्षा मिळायची. वा, म्हणजे तुला मिळते? अरे तुझा गुरु आहे, मी गुरु आहे, मला मिळणार नाही. कशी मिळत नाही पाहतो, जशी आपली इच्छा. गेले महाराज मच्छिंद्रनाथ अख्खं गाव फिरले. वा, एक मुठभर सुद्धा भिक्षा नाहीच वाढली कोणी. गोरख म्हणत होता ते करे, मग ताकद होती. त्यांनी सांगितलं, जो मुठभर भिक्षा वाढील त्याला ब्रह्म दाखवीन. ती म्हणे, याला ब्रह्म दाखवता येत आणि भीक मागत फिरतो. हे असंच आहे विठाला. खरंच एखाद्याने दिले असते मुठभर तर मच्छिंद्रनाथाने साक्षात त्याला ब्रह्म शक्ती ताकद होती त्यांच्यामध्ये तशी ताकद. पण मग टिंगल करायला सुरुवात केली. मला तुम्ही सांगा ना, त्या पैठणला जमा झालेले ते पंडित लोक ब्राह्मण, त्यांनी रेड्याला तो वेद म्हणता येत होता का असं म्हणण्याच्या ऐवजी मला तो वेद म्हणता येईल का असं म्हणलं असतं तर ज्ञानोबरायांनी त्याच्या डोक्यावर नसता का हात ठेवला. तर त्याला बी पुण्यच लागत ना. गेले शेवट मच्छिंद्रनाथ. गोरक्षाला माहीतच होतं नाही मिळणार. गोरख तू म्हणतो तसंच खरं, लईच खोट गाव आहे. ते म्हणे, गुरु महाराज मी आणू का आता? अरे जाऊ दे म्हणले, आज एकादशी समजू आपण. नाही पण पहा ना म्हणे, लोक कसे भिक्षा स्वतः घेऊन येतात ते. आणि गोरक्ष गेले महाराज. चौकामध्येच एका शिंप्याचं दुकान होतं, त्याच्याकडून रीळ घेतला, द्वारा असा वर फेकला, 30-35 फूट असा वर द्वारा गेला आणि तसाच टाईट राहिला बांबूसारखा. ते सगळेच म्हणे हो. गोरक्षाने सनसन 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 त्याला धरून वर गेले आणि वर त्याच्यावर आसन मांडून बसले आणि खाली जुळी. पाहिल्याबरोबर महाराज मुठभर
कोण गुणी आणतंय तर कोण फळाचं गमेला आणतंय तर कोण तांदूळ आणतंय, गुळाच्या भेल्या. कारण चमत्काराशिवाय काय नाही. नमस्कार अशा प्रकारचा नाही. ज्ञानोबांना तो चमत्कार दाखवला. काल भिंत चालवण्याचा दृष्टांत नाथ महाराजांनी दिला. आज दुसरा दृष्टांत देत. रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भ विधाता रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भ विधाता रविला, रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भ विधाता रविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, साधकाचा माया बाप, साधकाचा माया बाप, दर्शने हरी बाप, साधकाचा माया बाप. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भ विधाता रविला, ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, साधकाचा माया रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. पैठणला ज्ञानोबांनी रेड्याच्या मुखातून वेद, तोही ऋग्वेद नाही का, ऋग्वेद संहितेला अत्यंत कठीण आहे असं म्हणतात. आपण आपल्या ज्ञानोबांच्या मंदिरात दर्शनाला गेलो, पांडुरंगाच्या मंदिरात दर्शनाला गेलं, तिथं वेद त्या काचेत ठेवलेला आहे. आपण काचेत आपण त्याची संहिता कधी पाहिलेली नाही. पण ज्ञानोबांनी कृपा केल्याबरोबर वेद अशा प्रकारचा तो रेडा वेद बोलू लागलेला आहे. हा चमत्कार केलेला आहे रेड्यामुखी वेद. आणि मग त्या चमत्कारानंतर पैठणचा समाज ज्ञानोबांच्याकडे आकृष्ट झालेला आहे. बराच त्रास झाला पैठणला ज्ञानोबांना, नाही असं नाही. अरे दुर्वासाच्या ठिकाणी जी शक्ती होती ती शक्ती ज्ञानोबांच्या ठिकाणी नव्हती का? शाप दिला असता तर एक शेंडी पुन्हा राहिली नसती. सामर्थ्य होतं त्यांचं. कुणीच त्यांना त्रास देणार, कुणीच अशा प्रकारचं राहिलं, कोणाचं संतानच पुढं झालं नसतं. पण ज्ञानोबांचं नाथ महाराज शांती रूपे, शांतीचं स्वरूप धारण करूनच ज्ञानोबा प्रगट झालेले होते. त्यामुळं ज्यांनी ज्यांनी त्रास दिला महाराज त्यांचं विशेष रूपाने कल्याण केले. या आळंदीतला तो काय विसोबा कॅचऱ्या सगळ्यात जास्त त्रास दिला आणि महाराज त्याला नामदेवरायचं गुरु बनवलं. काय शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञान सगळ्यात महत्वाचं जगताकरता विशेष रूपाने महाराष्ट्रीय लोकांकरता ज्ञानोबांचं मुख्य कार्य काय असेल ते पुढच्या चरणामध्ये सांगतात.
साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोमय अभंगातलो एक एक चरण एका चढीत एक एका चढीत एक एका चढीत एक कोणतं चरण श्रेष्ठ आहे असं म्हणलं तर मला तरी वाटतं विद्वान नाही त्याच्यावर निर्णय करू शकणार. ते त्याच्यापेक्षा सरळ पहिलं चरण तसंच आहे कैवल्याचा पुतळा. हे चरण तसंच आहे महाराज. ब्रह्म साम्राज्य दीपिका ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका. एका गीतेवर भाष्य केलं आणि त्याचं नाव या चरणामध्ये नाथ महाराजांनी ब्रह्म साम्राज्य दीपिका अशा प्रकारचं दिलेलं आहे. अनेक वेगवेगळी नाव आहेत. भावार्थ दीपिका हे विद्वानांनी दिलेलं नाव आहे त्याला नाही का. ज्ञानदेवी हे नामदेवरायांनी दिलेलं नाव आहे. धर्म कीर्तन हे ज्ञानोबारायांनी दिलेलं नाव आहे. आणि ज्ञानेश्वरी हे नाव मात्र जनाबाईंनी ठेवलेलं आहे. वाचावे ज्ञानेश्वरी डोळा पाहावे पंढरी डोळा पाहावे पंढरी डोळा पाहावे पंढरी वाचावे ज्ञानेश्वरी डोळा पाहावे पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी. तुम्ही जर इथल्या कुठल्याही पुस्तक दुकानात जा त्यांना सांगा की बा आम्हाला धर्मकीर्तन द्या. धर्मकीर्तन म्हणजे काय. धर्मकीर्तन नावाचं पुस्तक ग्रंथ आहे ना ज्ञानोबारायांनी लिहिलेला तो द्या ना. नाही हो म्हणजे जे ज्ञानोबारायांनी ठेवलेलं नाव आहे. आता ज्ञानेश्वरी म्हटलं तर ज्ञानोबारायांची मुलगी का नाही ज्ञानोबारायांची कन्या ज्ञानेश्वरी आणि बापाने ठेवलेलं नाव आहे धर्मकीर्तन. कोणालाच माहिती नाही. उगं ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला फक्त माहिती आहे. विद्वानांनी ठेवलेलं नाव भावार्थ दीपिका ते फक्त अध्यायाच्या शेवटी असतं. किती ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम चतुर्थ अध्याय पंचम अध्याय काय असेल नामदेवरायांनी ज्ञानदेवी म्हटलं. नावाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी तेही नाव प्रचलित. मला सगळी नावं बाजूला आहे. काय जनाबाई महाराजांचं प्रताप आहे. सगळ्याची नावं बाजूला सरकलेली आहेत. आणि जनाबाई महाराजांनी ठेवलेलं म्हणजे आईनं ठेवलेलं नाव चालू नाही मावशीनं ठेवलेलं नाव चालू आहे. नाथ महाराज या ज्ञानेश्वरीला ब्रह्म साम्राज्य दीपिका म्हणतात. दीपिका दिवटा प्रकाशित करणारी. कशाला प्रकाशित करणारे. ब्रह्म साम्राज्य ब्रह्माच्या साम्राज्याला प्रकाशित करून त्याच्यावर अभिषिक्त करणारा अशा प्रकाशाचं जी बोलाचे नवे शास्त्र. संसार जिणते शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी. या धनेश्वरीच्या अक्षराचं हे सामर्थ्य आहे. मंत्रमय अशा प्रकारचे अक्षर आहेत. दुर्दैवीच आहे आपण कारण
या दृष्टीनं कधी ज्ञानेश्वरीकडे आम्ही पाहिलंच नाही की ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी जर मंत्रमय आहे तर त्या मंत्राला सिद्ध करून त्यापासून काय कार्य घडतंय हे पाहायला मिळालं. लहान असताना 4वी-5वीला असताना ज्ञानेश्वरी विषयी आमच्या भागात तरी असा गैरसमज होता की ज्ञानेश्वरी वाचली की माणसं वेडे होतात, अक्षरशः समज होता. घरचं तसंच समज. त्यामुळं ज्ञानेश्वरी शक्यतो कोणी वाचत नव्हतं आणि त्यांचं ते आता मला पटायला लागले ते खरंही होतं. खरंच जे ज्ञानेश्वरी वाचित होते ते संसारापासून विरक्त होत होते आणि मग संसारापासून विरक्त झालेल्याला येडे काय म्हणतात? येड म्हणतात. पण काल बदललाय. आता ज्ञानेश्वरीला पचवून तिला येड करून टाकलंय. काय विचित्र अशा प्रकारचा काल आहे महाराज. 108 पारायण करणारे, 1008 पारायण करणारे ही महात्मे. ज्ञानेश्वरी जगावी महाराज. पहिल्यांदा वाचावी, नंतर ती समजून घ्यावी आणि ती जगण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ केवळ वाचण्याचा नाही आणि केवळ वाचण्याकरता ज्ञानोबारायांनी या ग्रंथाची रचना नाही केली, जगण्याकरता ज्ञानेश्वरीची रचना केली. अलीकडे बरेच हस्तलिखित सुद्धा ज्ञानेश्वऱ्या लिहिण्याचे बरेच आमच्याकडे देतात. महाराज हे पहा तुमच्याकडे राहू द्या. आता काय नाही म्हणता येत नाही महाराज, कुठं ठेवावे हा ताप आहे. बोलता तरी येतं. हात जोडून तुम्हाला प्रार्थना आहे, तुम्ही कुठलीही छापलेली ही केलेली पुस्तकं मला नका भेट देत जाऊ बा. माझ्याकडून त्याचं वाचनही होत नाही आणि मग उगाचच ती इकडं तिकडं पडतात. त्याच्यापेक्षा ज्याला भूक आहे त्याला वाढलेलं चांगलं, त्याला गरज आहे त्याला ती दिलेली आणखीन चांगलेली. आम्हाला पहिले जे ग्रंथ आहेत ना तेच वाचणं होत नाही तर तुमचं कुठं वाचित बसून. देवाचं चिंतनात काळ जावा वाटतो. आता हे बाकीचं काहीच पाहण्याची इच्छा नाही. हा काय ब्रह्मसाम्राज्य दीपिका नाथ महाराजांनी अशा प्रकारचं ठेवलेलं हे नाव आहे. हा ग्रंथ ब्रह्माचं साम्राज्य प्राप्त करून देणारा अशा प्रकारचा ग्रंथ आहे. ब्रह्मसाम्राज्य दीपिका अशी गीतेची टीका वर्णियेली आणि ज्ञानोबाराय म्हणजे देवाचे लाडके भक्त नामदेवराय म्हणून जगात प्रसिद्ध आहेत. नामदेवराय म्हटलं की पांडुरंगाचे लाडके भक्त आहे. पांडुरंगाचे लाडके भक्त आहेत. नाथ महाराज काय म्हणतात पहा, विठोबाचा प्राण सखा, पांडुरंगाचा प्राण सखा, प्राणप्रिय अशा प्रकारचे ज्ञानोबार आहेत. ज्ञानोबारायांनी ज्या वेळेला इथं येण्याचं आपलं कार्य संपलेलं आहे, झालेला असेल तो आज दुपारी अशा प्रकारचा सगळा विषय. आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा. देवा मला तुमच्याजवळ समाधी घ्यायची. भगवान गहिवरलेले आहेत. भगवान म्हणतात ज्ञाना तुला समाधीच घ्यायची असेल तर ठीक आहे, पण आता नाही, शुद्ध पक्षात नाही, तुला अजून वद्य पक्षापर्यंत वाट पाहावी लागेल. ज्ञानोबारायांची ही अपेक्षा होती. आपल्याही पेक्षा मोठा सोहळा
माझ्या ज्ञानोबारायांचा व्हावा. विठ्ठल विठ्ठल. आणि मग तो समाधीचा सगळा प्रसंग पाहिल्यानंतर भगवंतांनी स्वतः निमंत्रण पत्रिका पाठवल्या महाराज सोहळ्याचा. ब्रह्मदेवाला, कैलासाला, स्वर्गातल्या सगळ्या देवांना, सगळ्या ऋषींना, 88,000 अशा प्रकारचे ऋषी, सगळी तीर्थ, आणि मग बाकीचा हा भक्त समाज, वैष्णव समाज, सगळ्यांना निमंत्रित केलेलं होतं. असं विठोबाचा प्राण सखा. आणि अजूनपर्यंत प्रत्यक्ष परमात्मा या समाधी सोहळ्याला हजेरी लावतात. विठ्ठल अष्टमीपासून ते अमावस्येपर्यंत हा सगळा सोहळा पांडुरंगाने अगदी नियोजनबद्ध पत्रिका छापून केलेला. असा विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा शेवटच्या चरणात सांगतात. गुरु सेवेला
शेवटचाच दिवस आहे. एकदा सगळे पुंडलिक वरती म्हणा ना, सगळ्यांनी हा सगळ्यांनी पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर श्रीमंत श्री जगद्गुरु श्री संत नामदेव. वा वा वा, धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. महाराज ज्ञानोबाऱ्यांचा विशेष सांगत असताना, माझा ज्ञानोबा गुरुसेवेला जाण, गुरूंची सेवा कशी करावी, काय श्रेष्ठ आहे गुरूंची सेवा. अवघियाची दैवा जन्मभूमी हे गुरु सेवा. ब्रह्म करी जीवा शौचा केही. अगव्याची दैवा, जगात जेवढे भाग्य आहेत, जेवढे दैव आहेत, ते सगळेच्या सगळे गुरु सेवा करणाऱ्याच्या गळ्यामध्ये माळा टाकतात. काय गुरूंच्या, मला आचार्योपासनं एवढं पद मिळालं ज्ञानोबाऱ्यांना. काय असतं, ज्याचा जो आवडीचा विषय आहे, त्या आवडीच्या विषयाचं एखादा जरी सूट मिळालं तरी तो मग त्याच्यावरच आपली वाणी ज्ञानोबर आहे. आचार्योपासन ज्ञानाची जी साधना आहे 13व्या अध्यायामध्ये, आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह, त्यामध्ये आचार्योपासनम 1400 ओव्या लिहिलेले आहेत. 1400 ओव्या आचार्योपासनम एवढ्या शब्दावर त्याचं विश्लेषण करत असताना काय वर्णन केलेलं आहे. आचार्यांची सेवा तो साधक, तो शिष्य कशी करत असतो, त्याची अंतर्भावना काय असते, त्याची बाह्य अशा प्रकारची सेवा काय, वाचिक सेवान कायिक सेवान, बाप बाप बाप, मुळात अशा प्रकारचा तो विषय. आणि शेवट त्यांनी सांगितलेलं आहे, हे सेवा मी करतो असं नाही, पण मला अशी सेवा करावी वाटते. एरवी असता ती खुळा सेवेला गी आंधळा, पण या सेवेविषयी माझ्या मनामध्ये आवड आहे आणि म्हणून मी अशा प्रकारचं वर्णन केलेलं. नाथ महाराज लिहितात की गुरु सेवेलागी जाण, आणि गुरूंच्या सेवेवरून आपलं सर्वस्व अशा प्रकारचं ओवाळून टाकलेलं आहे. आता हृदय हे आपुले चौफाळून वरी बैसवू पाऊले श्रीगुरूंची. ज्ञानोबाऱ्यांचे सगळेच अशा प्रकारचे गुरूंच्या वर्णनाचे जर प्रसंग पाहिले तर ज्ञानोबाऱ्यांच्या आत गुरूंच्या सेवेविषयी काय भाव आहे हा व्यक्त होतो. तेव्हा ज्ञानोबाऱ्यांचा हा विशेषच आहे. हा विशेष प्रत्येक संतांच्या ठिकाणी स्वरूपाने सगळे संत ब्रह्मरूप आहेत. स्वरूपाने सगळे संत काय आहेत, ब्रह्मरूप आहेत. पण स्वभाव विशेष प्रत्येकाचा आहेच वेगवेगळा, आहेच वेगवेगळा. म्हणजे हाच विषय घेऊन जर तुकाराम महाराजाकडे आपण गेलो ना, ते बघा आता या चरणावर चिंतन करत असताना तिकडं न जाणं चांगलं. विठाल महाराजांच्या जीवनामध्ये गुरुसेवेला एक नंबरच अशा प्रकारचं प्राधान्य. तेव्हा गुरुसेवेला जाणं असे जे ज्ञानोबारे आहेत, नाथ महाराज सांगतात की मी त्यांना शरण आलेलो आहे. शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन, त्रैलोक्यामध्ये जेवढे जीव आहेत त्या सगळ्यांचं जीवन असणारे कोण आहेत, ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानोबा माझा साधकाचा ज्ञानेश्वर
ज्ञानोबादले महाराजांच्या फडामुळं तुमच्या सगळ्यांचं दर्शन करायला मिळतंय. आमच्या अथपासून इथेपर्यंतच्या सगळ्याच गुरुवर्यांच्या असीम अशा प्रकारच्या कृपेमुळं तुमची सेवा, तुमचं प्रेम प्राप्त करण्याचा योग आलेला आहे. त्या सगळ्या गुरुवर्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करून या वर्षीची ज्ञानोबा यांच्या समाधी सोहळ्याचे या सेवेचा आपण काय करूया, समारोप करू.